Hello students, we are learning about our chapter number 6 substances in daily use. आपण विज्ञानातील पदार्थ आपल्या वापरातील या पाठाची माहिती घेत आहोत. And in this chapter we see about the natural substances and man-made substances, and also we saw detailed in about the rubber substance. आपण यामध्ये नैसर्गिक संसाधने, मानवनिर्मित संसाधने यांची माहिती घेतली आणि त्याचबरोबर रबर या संसाधनाची अतिशय डिटेल अशी सखोल असा अभ्यास आपण त्याची माहिती घेतलेली आहे. टुडे वी आर गोइंग टू सी अबाउट द सबस्टन्स पेपर. आज आपण कागद याची माहिती घेणार आहोत. सो पेपर इज द सबस्टन्स or material formed due to the intertwining of the cellulose fibers in grass, wood, rags or waste paper. Thus paper is a kind of network of cellulose fibers. बघा, कागद हा गवत, लाकूड किंवा चिंध्या तसेच रद्दीचे कागद यांच्या पदार्थांचे एक सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने जाळे तयार होऊन तयार झालेला एक पदार्थ आहे. त्यालाच आपण कागद म्हणतो. हे धागे सेल्युलोज धागे म्हणून ओळखले जातात. लक्षात. आता याची प्रोसेस कशी असते बघा. हाऊ इज पेपर मेड. सो कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन ऑर यूज्ड टू मेक पेपर. जसे की सूचिपर्णी वृक्ष आहेत त्याला कॉनिफेरस ट्रीज म्हणतात. त्यामध्ये पाईन नावाचा जो वृक्ष आहे त्याचा उपयोग, त्याचा लाकडाचा उपयोग कागद बनवण्यासाठी करतात. द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इन फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. पहिल्यांदा या वृक्षाच्या वंडक्याची साल काढून त्याचे बारीक तुकडे केले जातात. अँड देन these wood pieces, the mixture of these pieces and some chemicals is kept soaking for a long time. हे तुकडे आणि काही एक विशिष्ट रसायन आहेत त्यांचं मिश्रण बराच काळ भिजत ठेवलं जातं. त्यामुळे त्यांचा काय होतो, लगदा तयार होतो. अँड देन इट हेल्प्स टू फॉर्म पल्प. व्हेन द केमिकल प्रोसेस इज कंप्लीटेड द फायब्रस सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प आर सेपरेटेड अँड सम डाईज आर ॲडेड. काही काळानं ज्यावेळी हा लगदा तयार होईल त्यातून तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्ये मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला हा लगदा पुढे वाळवला जातो, कोरडा केला जातो आणि मग तो कागदाच्या स्वरूपात गुंडाळला जातो. अशा पद्धतीनं कागद तयार होतं. याची प्रोसेस पाठीमागच्या या चित्रामध्ये इथं दिलेली आहे. पहा कशी प्रोसेस होते. कागद आणि झाडे यांचा हा जवळचा संबंध आहे. म्हणून झाडं वाचली, कागद वाचला, झाडं वाचणार आहेत. म्हणून आपण कागदसुद्धा वाचवले पाहिजेत. कारण जास्तीत जास्त कागद हे झाडांपासून तयार केले जातात. सो दिस इज द प्रोसेस टू मेक अ पेपर. पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड. टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू सेव्ह पेपर्स. इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी टू मॅन्युफॅक्चर न्यूज प्रिंट जो न्यूजपेपरचा जो प्रिंट पेपर आहे, वर्तमानपत्राचा कागद, हा पहिला कागद 1955मध्ये नेपानगर मध्य प्रदेश येथे स्थापन झाला. इट इज एस्टॅब्लिश्ड ॲट नेपानगर इन मध्य प्रदेश in 1955. पेपर इज ऑल्सो मॅन्युफॅक्चर्ड ॲट सोनगढ़ in Gujarat. In Maharashtra there is a paper factory at बेल्लारपूर नियर चंद्रपूर. बघा, सोनगड या ठिकाणी ही गुजरातमधील सोनगड या ठिकाणी ही कागद तयार करायचं कारखाना आहे. त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरजवळ बल्लारपूर येथे हा कागदाचा कारखाना आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवा. सो रिमेंबर दॅट डू नॉट टेअर अप blank pages of a notebook. Do not throw away old notebooks. बघा,
वहीचे कोरे कागद फाडून टाकू नये किंवा रद्दीमध्ये घालू नये. ह्या कोऱ्या कागदांचा पुनर्वापर करून आपण त्याची पुन्हा वही तयार करता येते. द ब्लँक साईड ऑफ ॲडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, इनर साईड ऑफ पोस्टल एनव्हलप्स, द ब्लँक साईड ऑफ कॅलेंडर्स, पेजेस अँड अदर सच रायटेबल सरफेसेस कॅन बी यूज्ड टू मेक नोट्स. जाहिरातीची पाठीमागची बाजू, पोस्टाच्या पाकिटातली आतली बाजू, कॅलेंडरची पाठीमागची कोरी बाजू, असे जे काही जिथं जिथं आपल्याला कोरं कागद मिळतोय तो कोरा कागद रद्दीत न घालता किंवा न जाळता किंवा वेस्ट न करता त्याचा नोट्स काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, उपयोग करायला पाहिजे. वेन एव्हर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लेट. जिथं तिथं शक्य आहे तिथं तिथं पाटी पेन्सिलचा वापर केला पाहिजे, म्हणजे कमी कागदाचा वापर होईल. उदाहरणार्थ कच्ची गणितं करायची आहेत, रफ मॅथमॅटिकल सॉल्व द एक्झाम्पल्स, सो यू यूज द स्लेट अँड पेन्सिल. कोऑपरेट विथ पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज ऑर बाय स्क्रॅप पेपर. जे काही रद्दी किंवा कागद वेचणारे जे काही लोक आहेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे. दिस पीपल हेल्प टू प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस. हे लोक काय करतात, हे भंगार गोळा करणारे वगैरे लोक आहेत, हे पुनर्वापर करण्यासाठी या वस्तू नेतात, त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. अशा पद्धतीने ही कागदाची काय आहे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतरचा जो सबस्टन्सेस आहे तो महत्त्वाचा, तो म्हणजे कृत्रिम धागे, सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स. बघा, काळापासून आपण नैसर्गिकरित्या नॅचरल रिसोर्सेस वी यूज द कॉटन म्हणजे कापूस हा धागे तयार करण्यासाठी वापरतो आणि या कापसापासून जे काही धागे तयार होतात त्यांच्यापासून आपण कपडे वगैरे वापरतो. पण वाढती लोकसंख्या वाढली, त्या मानानं कापूस कमी पडू लागला आणि म्हणूनच पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग अँड देअर नीड ऑफ द थ्रेड्स. सो हिअर सायंटिस्ट गॉट सिंथेटिक फायबर्स. जसं जसं गरज वाचू लागली तसं तसं शास्त्रज्ञांनी कृत्रिम धाग्यांचा शोध लावला, प्रगती झाली आणि नायलॉन, डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन, पॉलिस्टर, रेयॉन, दीज आर दी ऑल व्हेरियस सिंथेटिक थ्रेड्स. असे काही कृत्रिम धागे तयार झाले. लक्षात आलं का? त्याचबरोबर रेशीम, सिल्क इज अ नॅचरल थ्रेड ऑर फायबर. रेशीमसुद्धा हा एक नैसर्गिक धागा आहे जो ऑप्टेन्ड फ्रॉम द कोकुन्स ऑफ सिल्क वॉर्म्स. रेशीम किड्याच्या कोशापासून हा धागा मिळतात. 500 मीटर्स टू 1300 मीटर्स ऑफ थ्रेड कॅन बी ऑप्टेन्ड. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटरपर्यंत हा धागा मिळतो. इट इज सेड दॅट सिल्क वॉज फर्स्ट प्रोड्युस्ड ऑन अ लार्ज स्केल इन चायना. रेशीमचं मोठ्या प्रमाणात चीनमध्ये पहिल्यांदा सगळ्यात जास्त उत्पादन झालं. या रेशीम किड्यापासून मोठ्या प्रमाणात रेशीम मिळवली जाते. पूर्वीच्या काळी ज्या वस्तू वापरतो धाग्यापासून तयार होणाऱ्या, त्या आत्ता आपण बघितलं तर जवळपास माणसानं ह्या कृत्रिमरित्या सिंथेटिक फायबर्स तयार केलेल्या धाग्यापासून तयार होणाऱ्या वस्तू आता वापरतो आहे आपण. बरेचसे बघा मटेरियल हे सध्या कृत्रिम धाग्यापासून तयार केलेलेच मटेरियल आहेत. नायलॉन, रेयॉन, टेरिलिन, ॲक्रेलिक हे धातू आणि त्याच्यापासून तयार होणाऱ्या वस्तू. आता आपण पहिल्यांदा फर्स्ट वी सी अबाउट द नायलॉन. दीज थ्रेड्स वेअर invented at the same time in New York and London. Therefore, the initial of New York NY and lawn from London were combined to name the nylon. बघा, सगळ्यात पहिल्यांदा या धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी एकाच काळात लागला. म्हणून न्यूयॉर्कमधलं NY घेतलं आहे आणि लंडनचं शेवटचं LON घेतलं आहे आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन करून नायलॉन हा धागा तयार झाला आहे. नायलॉन कसं नाव दिलं बघितलं का? न्यूयॉर्कमधलं नाय आणि लंडनमधलं लॉन, नायलॉन असं हे नाव झालं. नायलॉनचे धागे जे आहेत, नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाइंड अँड आर स्ट्रॉंग अँड ट्रान्सपरंट अँड वॉटर रेजिस्टंट. नायलॉनचे धागे जे आहेत हे मजबूत आहेत, चमकदार आहेत, पारदर्शी आहेत आणि जलरोधी आहेत, म्हणजे भिजत नाहीत. त्यामुळं वस्त्रनिर्मितीमध्ये म्हणजे कपडे तयार करण्यासाठी मासेमारीचा जो धागा आहे, मॅन्युफॅक्चरर ऑफ फिशिंग नेट्स, रोप्स, दोरखंड तयार करण्यासाठी हे धागे वापरतात. देन
रेयॉन. रेयॉन हा सुद्धा एक कृत्रिम धागा आहे. तो कसा तयार करतात? दिस इज द एस्टॅब्लिश्ड बाय द कॉटन अँड वूड पल्प. वूड पल्प म्हणजे लाकडाचा लगदा आणि कापूस. या लगदा आणि कापसामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केलं जातं. दिस इज द सोल्युबल sodium hydroxide to make the solution and threads are obtained from this solution with the help of machine. मशीनमध्ये हे द्रावणाचा वापर करून हा धागा रेयॉन हा धागा काढला जातो. दिस इज द सिंथेटिक सिल्क. त्याला आपण कृत्रिम रेशीमसुद्धा म्हणतात, कारण रेशीमसारखा हा चकाकतो, सूर्यकिरणासारखा हा चकाकतो रेयॉन धागा. त्याच्यामुळं आपण बघा रेशमी पडदे वगैरे असतात, त्या पडद्यामध्ये आपण रेशीम आहे असं म्हणतो, पण ते ओरिजिनल रेशीम नसतं, तर ते हे अशा पद्धतीने तयार केलेला हा कृत्रिम धागा असतो रेयॉन धागा. कापूस आणि लाकडाच्या लगद्यापासून तयार करतात. नाऊ डेक्रॉन, टेरिलिन, टेरेन, these are the also synthetic fibers. Various hydrocarbons obtained from minerals, oils are used to make polymer chains. बघा डेक्रॉन, टेरिलिन, टेरिन हे जे कृत्रिम धागे आहेत हे कशापासून तयार करतात? तर खनिज तेलापासून. ज्यावेळी जमिनीतलं पोटातून जे खनिज तेल काढलं जातं ते काळपट असतं, एकदम घाण असतं. त्याच्यावर प्रोसेस करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे असे पदार्थ बाजूला काढतात. आणि त्यात ते करत असताना जसं चहा गाळल्यानंतर पावडर चाळणीमध्ये राहते आणि चहा तेवढा खाली जातो, तसं या प्रक्रियेमध्ये पेट्रोल बाजूला होतं, डिझेल बाजूला होतं, रॉकेल बाजूला होतं आणि घाण बाजूला राहते. डांबर जो म्हणतो आपण, डांबरसुद्धा त्यातनंच बाजूला निघतं. डांबरसुद्धा म्हणजे खनिज तेल शुद्ध करून जे घाण बाजूला येते ते म्हणजे डांबर. आणि त्याच्याचपासून काही हायड्रोकार्बन्स मिळतात. त्या डांबरातून सुद्धा काही हायड्रोकार्बन्स काढतात. त्या हायड्रोकार्बन्सपासून त्याचे बारीक बारीक धागे निघतात. त्याच्यापासून जे काही पॉलिमर्स निघतात त्या पॉलिमर्सपासून मशीनमध्ये प्रोसेस करून धागे तयार करतात. ते धागे थंड केल्यानंतर त्याचा अखंड आणि लांब तंतू मिळतो, दोरा तयार होतो. त्याला पीळ देऊन त्याचा धागा तयार करतात. तेच धागे म्हणजेच डेक्रॉन, टेरिलिन आणि टेरिन आहेत. सो डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स आर यूज्ड टू मेक थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. दीज डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम्ड व्हेरियसली डेक्रॉन, टेरिलिन अँड टेरिन. हायड्रोकार्बन्स आणि बहुवार्षिक शृंखला म्हणजेच पॉलिमर्स चेन्स. हे हायड्रोकार्बन्स म्हणजे डांबर जसे आहे तसंच हे हायड्रोकार्बन्स खनिज तेलापासून मिळतात. व्हेरियस टाइप्स ऑफ दिस टू ऑब्टेन द सिंथेटिक फायबर्स. सम देअर आर द ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्टकमिंग्स. काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, गुण पण आहेत तसे दोष पण आहेत या कृत्रिम धाग्यांचे. जेवढे कृत्रिम धागे चांगले वापरायला तेवढे त्याचे दोष पण आहेत. आता फायदे काय आहेत बघा. हे धागे these fibers are manufactured on a mass scale, costless, strong and durable, long time used, the water repellent, so not get wet. They are lightweight and comfortable wear. They are heavy, have a shineable. त्याचबरोबर and that the cloths made from these threads are wrinkle free and scratch free and also low cost. हे धागे मोठ्या प्रमाणात तयार करता येतात, त्यांची किंमत कमी असते, हे टिकाऊ आणि मजबूत असतात, दीर्घकाळ उपयोगात येतात, जास्त वर्ष टिकतात, त्याला पाणी लागत नाही, भिजत नाहीत, कुजत नाहीत, कपडे लवकर सुकतात, हलके आणि सोयीस्कर असतात, चांगली चकाकी असते, त्यामुळं अगदी फॅन्सी वाटतात. धाग्यापासून सुरकेता पडत नाहीत, ओरखडे पडत नाहीत, फाटत नाहीत लवकर, त्यामुळे हे उपयोगाचे आहेत. पण याचे दोष पण आहेत. आता काय दोष आहेत बघा. जलरोधी असल्यामुळे शरीरातला घाम काय करत नाहीत, शोषून घेत नाहीत. द वॉटर रिपेलंट, सो हेन्स डू नॉट ॲब्झॉर्ब द स्वीट फ्रॉम द स्किन. कंटिन्युअस यूज ऑफ क्लॉथेस मेड फ्रॉम these threads keep the skin moist, which many cause to skin diseases. जास्त काळ जर वापरले तर त्वचेचा विकार होतात. उन्हाळ्यात वापरायला त्रास आहे
अनकम्फर्टेबल टू वेअर स्पेशली इन समर. सिंथेटिक फायबर कॅचेस फायर इझिली. हे लवकर पेट घेतात, त्यामुळे पेटल्यानंतर अंगाला चिटकून बसतात आणि जखमा होतात. हे सगळ्यात वाईट आहे. त्याचबरोबर या धाग्यांचं विघटन होत नाही, डिकम्पोजिशन होत नाही. दीज फायबर्स आर नॉट डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो जसे याचे फायदे आहेत तसे याचे तोटे आहेत. सो निसर्ग वाचवण्यासाठी त्याचं आपण या प्रकारच्या काही कृत्रिम धाग्यांचा वापर आपण करू शकतो. अशा पद्धतीनं या धडा या ठिकाणी संपलेला आहे.